गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज आहे ना आम्ही गार्डनमध्ये आलो होतो आणि गार्डनमध्ये आहे ना आई बाबा तिकडं आहे, ते बघा तिकडं आहे. आम्ही चक्रा वगैरे मारल्या आणि आता वेळ आहे बसायची. तर आम्ही ना ह्या बाकड्यावर बसलेलो आहे. आई तिकडं बसली, बाबा इकडं बसले आणि मी इथं बसलेली आहे. ह्यावाल्या चेअरवर बसलेलो आम्ही. तर ह्या ग्राउंडवर आहे ना आम्ही आहे ना थोडा वेळ झाला, पण हे जे दोघं आहे ना हे आत्ताच आले आणि इथं बॅडमिंटन खेळत आहे. बरेच जण येतात तिकडं, ते काही चक्रा मारत आहे. रात्र आहे म्हणून तुम्हाला दिसत नसेल. तिथं आहे ना ते दोघं खेळत आहे. तो एक मुलगा आहे, तो स्कूटी शिकतोय आणि हे कोण आहे काय माहिती कोण आहे. आणि ते तिकडं सगळे असे वॉक करत आहे आणि आमची वॉकिंग झालेली आहे. आई कोणासोबत फोनवर बोलते आहे आणि आम्ही दोघं एकाच चेअरवर बसलेलो आहे, कारण तिकडे जागा नव्हती. आणि तुम्हाला एक खास गोष्ट सांगू का ह्या ग्राउंडची, तर आहे ना हा जो एकच ग्राउंड आहे, एवढा मोठा आहे, पण आहे ना या ग्राउंडवर फक्त एकच लाईट आहे जो पूर्ण ग्राउंडला कव्हर करतो. फक्त आहे ना तिकडं थोडं मागं अंधार आहे, बट तिकडं गेल्यावर आहे ना काही एवढं वाटत नाही, उजाडच वाटतो, काही एवढं वाटत नाही. पण इकडून जर का पाहिल्यानंतर पूर्ण अंधार दिसतो. ते बघू शकतो तिकडे आहे ना किती अंधार आहे असं वाटतं आहे. आणि एकच लाईट एवढं सगळं ग्राउंड कव्हर करतो, ती खूपच मोठी गोष्ट आहे. आणि अजून एक लाईट आहे, पण ते तिकडे खेळण्याच्या तिथं आहे, म्हणून त्यांनी काही एवढं उजाड कव्हर करत नाही. तो रस्त्याला कव्हर करतो तिकडच्या रोडला, पण आहे ना एवढं मोठा लाईट सगळ्याला कव्हर करतो. ही मोठी गोष्ट आहे ह्या ग्राउंडची. ते बघू शकता, हा जो सगळ्यात मोठा हे लाईट जो सगळ्या ग्राउंडला कव्हर करतो. आणि तिकडं एक लाईट आहे, तो तिकडच्या खेळण्यांना कव्हर करतो. आणि ना आता खूपच जण आलेले, तिथं कोणतरी बसलेलं आणि इथं खेळत आहे आणि कोणी फिरत आहे. आम्ही तिघंच ह्या चेअरवर बसलेलं नाही आहे. तिकडं मागे सुद्धा 2 जण बसलेले आहे, त्यांचं काही आपल्याला घेणं नाही, कारण ते फोन बघताय. आणि ना मागच्या तिथं आहे ना ही भीती वाटते की तिथं कोणी अचानक आल्यानंतर घाबरू शकतं. आणि इथं कुत्रे मांजर वगैरे नाही, असं काहीच नाही. इथं उलट कुत्रे मांजर जास्त आहे, फक्त मांजर दिसत नाही, कुत्रे दिसतात. ते बघा किती सारे कुत्रे आलेले, तुम्हाला दिसत नसेल. मी आता आईच्या चेअरवर आलेली आहे, आई कोणासोबत तरी बोलते आहे. आता जे चेअरवर बसलेले होते ते उठले आणि इकडे दुसरे जण आलेले, इथं बाबा दिसत असतील. आणि आता आहे ना जे ग्राउंडवरचे जे मेंबर होते ते आता जास्त झालेले. तर गाईज, आई तिकडे कोणासोबत बोलते, म्हणून मी आता फायनली 3ऱ्या सीटवर आलेली आहे. 2 सीट मी चेंज केलेलं आहे. पहिले म्हणजे बाबाच्या सीटवर, दुसरं म्हणजे इथे आईच्या बाजूला, आणि आता मी आलेली माझ्या स्पेशल सीटवर. माझ्या मागे तुम्हाला काही घर दिसत असतील, तर ग्राउंडच्या बाजूलाच ना एक रोड आहे आणि खेटूनच त्याला घर आहे. आणि ते पण आहे ना तुम्ही ह्या पूर्ण ग्राउंड बघशाल ना, तर इकडून मागून पुढून सगळीकडे आहे ना घरच आहे. तर गाईज, आता खूपच वेळ झालेला आहे, म्हणून आता आम्ही फिरू नाहीतर घरी जाऊ. तर तर गाईज, हे बघा किती सिम्पल आहे. हे बघा, फक्त हे असं घुमायचं आहे बस. आणि गाईज, आता मी आलेली दुसऱ्या ह्याच्यावर, हे पायांचं आहे. हे बघा, इथून आहे ना असं करायचं आहे आणि हे ना इथं जॉईंट होतं आणि मग हे होतं. जेव्हा पण आपण पाय वरती करतो ना, आपण पण वरती होतो. आणि गाईज, आता मी 3ऱ्या खेळण्यांवर आलेली आहे. हे पायांचंच आहे, पण एक तर कामच करत नाही, माहिती का. हे येते एकच चालू आहे, इकडचं कामच नाही करते, म्हणून मी इथून चालली आहे. आता आहे याची बारी. तर गाईज, मी याच्यावर बसलेली आणि मला खूप जास्त भीती वाटते, कारण आहे ना इकडं आजूबाजूला आहे ना सगळं हिरवंगार आहे, माझ्यासोबत कोणी नाही आहे. आणि इथं आहे ना ज्याच्यावर मी बसली ना ते पण एकदम असं सर्कल आहे, म्हणून आहे ना पडायची सुद्धा भीती वाटते. म्हणून आहे ना आता मी थोडा वेळ खेळेल आणि जाईल. आता आई बाबाकडे दाखवून देऊ, तर मी याच्यावर बसलेली होती आणि याच्यावर उभं पण राहू शकतो, लाईक दिस, असं उभं राहू शकतो आणि गोल गोल घुमायचं असतं. हे बघा, ही इकडून गोल गोल होतो आणि आपण पण गोल गोल फिरतो. मग मस्त धरायचं. एवढेच खेळणे आहे, बट आहे ना हे सकाळच्या वेळेला खूपच चांगले आहेत हे खेळणे. मला हे इथं आले ना, तर इथं मला हे खेळणे खेळायला आहे ना खूपच जास्त आवडतं. आणि तुम्हाला गाईज, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला खूपच उत्साहित आहे, पण मी ते सांगणार नाही आहे, पण तुमच्यासाठी ना एक गिफ्ट आहे. म्हणजे तर आहे ना आपले काहीतरी आहे ना येणार आहे, पण आहे ना मी तुम्हाला त्याचा व्लॉग टाकेल. पण आहे ना मी जेवढे पण व्लॉग टाकते ना ते पूर्ण बघा. आणि आजचा व्लॉग आहे ना आपण अजून बाकी आहे, पण तो ब्लॉग आहे ना एक मिसिंग नका करू. तर चला आता बाबाकडे जाऊ. आता फायनली आहे ना खूप सारं खेळून आता मी चालली आई बाबाकडे. आई बाबा तिथे बसलेले आहे, थोडं ब्लर होतं आहे, मी तुम्हाला जाऊन दाखवते तिथे. तर गाईज, आता मी वॉक करत आहे ना आई बाबाकडे फायनली आलेली आहे. आणि इथे आहे ना एवढे सारे दगड आहे ना,
स्टोन की ना पाय असं सरकायचं भीती वाटतं. जर का सरकल्यानंतर डायरेक्ट पडू शकतो आपण. एवढं रिक्सी ना हे. बट आहे ना इथं फिरायला ना खूपच जास्त मजा येते आणि ऑक्सिजनचं पण खूप प्रमाण येते कारण खूप सारे घरं आहे. आणि अजून काही सांगायचं बाबा इथलचं? झाडी भरपूर असल्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यामुळं फिरायला येणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी, मेंदूला ऑक्सिजन भेटण्यासाठी, रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी, लिव्हर दमदार राहण्यासाठी आपल्याला फिरणं अत्यंत गरजेचं आहे. ओके आई इथं बस. म्हणून आपण आणि फिरत राहतो. आई खूप असे रुमाल वगैरे बांधून आली आहे. का बरं काय माहिती. आणि आई तू सांग आता 2 शब्द. छान वाटतं, फ्रेश वाटतं. आईचं म्हणणं आहे की फिरणं आहे ना हे खूपच गरजेचं आहे. आणि हे रात्रीचं फिरणं जास्त काही गरजेचं नाही पण सकाळचं फिरणं गरजेचं आहे. तर गाईज आता आम्ही चाललो आहे घरी. 2 गेट म्हणून आम्ही कन्फ्यूज झालो. आता चाललो आहे आम्ही फायनली ह्या गेटने जर का आम्ही गेलो ना तर थोडंसं सेमच जातं. बट आहे ना ह्या गेटने मला असं वाटतं की लवकर जातं असं मला वाटतं. आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या तिकडे असे गार्डन आहे का आणि तुम्ही डेली फिरायला जातात का आणि तुम्हाला फिरायला आवडतं का हे कमेंट करा. आणि आई बाबा आता खूपच दूर गेले आहे माझ्यापेक्षा म्हणून मी पटापटच चालते. मी पण आता आई बाबासोबत आलेली आहे आणि आता मी पुढं चालली त्यांच्यापेक्षा कारण मला आहे ना दरवेळेस फिरायच्या वेळेस आहे ना मी त्यांच्या पुढंच राहते, कधीच मागं नाही राहत. आणि ना त्या गेटने जर का गेलो ना तर आम्ही मागून जात असतो. पण ह्यावेळेस आहे ना आम्ही इकडून चाललो आहे. जर का ह्या गेटने आलो ना तर इकडून जाता येतं बरं का. पण काय माहिती तो गेट का बरं नाही चूज केला. हाच गेट का बरं चूज करायचा होता. खूपच दम लागला आहे आता. आणि इथे एवढे घरं आहे ना आणि इथं कैरा बघ आई कैरा. हो माय गॉड होय किती सुंदर कैरा आहे. आणि ना उन्हाळ्याचे दिवस आहे ना म्हणून कैरा आहे ना किती दिवस झाले आता खाल्ली नाही आहे. एखाद्या वेळेस येऊ आणि घेऊन जाऊ विचारू. इथं आहे ना आमच्या वाळूज महानगर 1च्या तिथे आहे ना खूप प्रकारचे झाडं लागलेले असणार आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण आहे ना म्हणून इथे जास्त आहे. तुम्ही हे ऐकलंच असेल झाडं लावा आणि झाडे लावा झाडे जगवा हे तर ऐकलंच असेल. पण याचा अजून एक म्हणजे त्याचा जे हे ना फायदा आहे की आपल्याला त्यांनी ऑक्सिजन भेटतं. म्हणून आहे ना वाळूज महानगर 1ला आहे ना एवढे सारे झाडं आहे माहिती आहे का. निसर्गाचा आहे ना समतोल राखलं जातं आणि वेळेवर पाऊस पडल्यामुळे ना हे एवढे मोठे झाले आहे ना. आणि ना वाळूज महानगरचे जर का तुम्ही असेल ना तर तुम्हाला माहिती असेल की ते किती झाडं आहे. तर आता आम्ही फायनली आमच्या गेटजवळ आलेलो आहे. आमच्या मेन सोसायटीच्या गेटजवळ आलेलो आहे. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे आमच्या सोसायटीच्या मेन गेटजवळ. इथं कोणते तरी झेंडा लावलेले माहीत नाही. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हटलं ना आमच्या गार्डनमध्ये आमच्या सोसायटीचे जे मेन गार्डन आहे म्हणजे आमचं मेन गार्डन तिथे गार्डनमध्ये पण आम्ही ना खूप सारे झाडं लावलेले लावा आमच्या तिथं आलेलं होतं काहीतरी. तर आम्ही झाडं खूप सारे लावले होते आणि जेव्हापासून आम्ही इथं आलेलो आहे ना तेव्हाच ना इथं झाडे लावलेले होते. आणि ना जी सुविधा आहे ना आपल्या सोसायटीला लागते तर ती पूर्ण सुविधा आमच्या तिथं आहे. जसं की CCTV कॅमेरा, 51 रो हाऊस आणि पाण्याची वगैरे सुविधा, परत सिक्युरिटीज वगैरे सगळं आमच्या तिथं आहे. आणि आपली स्वतःची पार्किंगसुद्धा आहे. मी एखाद्या वेळेस सोसायटी टूर करेल पण आहे ना आता सध्या मी फक्त माहितीबद्दल सांगते आहे. तर गाईज आता इथंच वेळ झालेला आहे आपला हा ब्लॉग एंड करायची. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. आता लाईक शेअर आणि कमेंट करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईबसुद्धा करा.
तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लोक बाय बाय, लव यू अँड टेक केअर.